रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं हा एक प्रश्न असतो. आज आपण बनवणार आहोत कच्च्या पोह्यांमध्ये बेसनाचा गूळ टाकून रेसिपी बनवणार आहोत. तर ही जबरदस्त रेसिपी खूपच स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी आहे, मजेदार आहे. सर्वात आधी मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत. ते थोडा वेळ आपल्याला भिजवायला ठेवायचे आहेत. साईडला ठेवले आहेत स्वच्छ धुवून. तर बाजूला ठेवल्यामुळे आपण 5 ते 10 मिनिटासाठी ते पोहे छान असे मऊ होतात. तर आता बेसनचा घोळ बनवूया. 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यात थोडं-थोडं पाणी करून आपण भिजवत आहोत. थोडं-थोडं पाणी करून आपल्याला बेसनाचा घोळ बनवून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने गाठी न होता आपल्याला बेसनाचा घोळ बनवून घ्यायचा आहे. बेसनाचं छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त थोडंसं बेसन ॲड करू शकता. तर इथं आपण थोडंसं बेसनाचा घोळ छान असा तयार झाला आहे. गाठी अजिबात झाल्या नाहीत आणि अशी कन्सिस्टन्सी आपली तयार झाली आहे. तर यामध्ये आपण थोडंसं 2 चमचे असं तांदळाचं पीठ टाकत आहोत. कुरकुरीतपणा ह्या पदार्थाला यावं म्हणून. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. 2 चमचे फक्त टाकलं आहे आणि त्यामुळे आपल्या पदार्थाचा कुरकुरीतपणा जास्त येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतं हे. यामध्ये आता आपण कोरडे मसाले टाकूया. लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा, हळद टाकली आहे पाव चमचा, जिरा पावडर टाकली आहे पाव चमचा आणि 1 चमचा असं धना पावडर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडंसं हिंग टाकलं आहे. तर हे मसाले छान असं आता आपण यामध्ये मिक्स करून घेत आहोत. मिक्स करून घ्यायचे. या मसाल्यामुळे आपल्या पदार्थाला अजूनच छान चव येते. तर हा घोळ आपला बेसनाचा तयार झाला आहे. आता आपण पाहू शकता ह्या पद्धतीने घोळ तयार झाला आहे. एकीकडे पोहेसुद्धा एकदम मऊ झाले आहेत. धुवून स्वच्छ ठेवले होते आपण. साईडला 10 मिनिटासाठी ठेवले होते. खूप छान असं आपलं हे मिश्रण तयार आहे. तर हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे साईडला. तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं घट्ट वाटत आहे. तर अशा पद्धतीने जास्त आपल्याला सैलसरसुद्धा हे मिश्रण नको म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं आहे 2 ते 3 चमचे असं आणि भिजवल्यामुळे अजून 10 ते 15 मिनिट हे भिजवून आपण साईडला ठेवत आहोत झाकून. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. चटणी खूप छान होते. ही चटणी नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर बेडगी मिरची घेतली आहे मी 7 ते 8 अशा आणि ह्या तिखट नसतात. त्यामुळं जास्त घेतल्या तरी चालतात. इथं टोमॅटो रफली आपण चॉप करून टाकत आहोत. मोठे-मोठे टोमॅटोचे तुकडे करून टाकत आहे मी. पाहू शकता. जर तुम्हाला कमी टोमॅटो पाहिजे असेल तर 1 टाकू शकता. इथं मी 2 ते 3 असे टोमॅटो टाकले आहेत. 2 लसूण टाकले आहेत असेच. चिंच एक मोठा असा गोळा टाकला आहे आणि कलिंगडच्या बिया टाकल्या आहेत. हिरवी मिरची टाकली आहे तिखटपणासाठी. अद्रक 1 इंच टाकलं आहे आणि हे सगळं आपल्याला मध्यम ते लहान आचेवर छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता हे छान असं शिजवून झालं आहे. तर आता यातल्या आपण मिरच्या साईडला काढून घेऊया आणि टोमॅटोची साल काढून घेऊया आणि लसूणसुद्धा सोलून घेऊया आणि सगळं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. गरम आहे. हे थंड झाल्यानंतर तुम्ही मिश्रण ह्याची देठं काढून घेऊ शकता, साल काढून घेऊ शकता आणि लसूणसुद्धा खूप छान असा मऊ झाला आहे. त्यामुळे सहजच लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातात. तर ह्या पद्धतीने आपण सगळे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. लाल मिरची बेडगी लाल मिरची यामध्ये खूप टेस्टी येते या चटणीला बेडगी लाल मिरचीमुळे आणि लालबुंद असा कलरसुद्धा येतो रंग आणि हा लसूण आपण छान असा सोलून टाकूया. हे सगळे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहे. तर छान असं आता ह्या चटणीची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया आपण. लसूण चांगला सोलला जातो ह्या पद्धतीने. चिंच असल्यामुळे आपली ही चटणी चटपटीत होते. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा ही चटणी बनवण्यासाठी. तर आपण ही चटणी आपण जो पदार्थ बनवत आहोत त्यासोबत खाण्यासाठी बनवत आहोत. पण तुम्ही पराठ्यासोबत, इडलीसोबत, डोशासोबत कशाही सोबत खाऊ शकता. नाश्त्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे चटणीची. बघा किती छान असा रंग आला आहे. त्यात चवीनुसार थोडासा गूळ टाकला आहे आणि मीठ थोडंसं टाकलं आहे.
गूळ टाका, आंबटपणा बॅलन्स होतो. 1 चमचा गूळ टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि अजून एकदा आपण हे फिरवून घेतलं आहे मिक्सरला. एका भांड्यात काढून घेऊया आता. पाहू शकता तुम्ही किती छान असा रंग आला आहे हे आपल्या चटणीला. हे असेच तुम्ही खाऊ शकता, पण आपण याला तडका देणार आहोत. तर साईडला ठेवूया, नंतर तडका देऊ. आपण अगोदर हा घोळ बघू पोह्यांचा आणि बेसनाचा. ते छान असा आता मिक्सरमध्ये निम्मं टाकून घेऊया आपण. एकदम होणार नाही बारीक म्हणून निम्मं टाकून घेतलं आहे. तर यामध्ये चवीनुसार तुम्ही यामध्ये आवडीनुसार टाकू शकता. मी कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता. मिरच्या टाकल्या आहेत, हिरव्या मिरच्या, छान टेस्ट येते म्हणून. तर हे मिक्सरला सगळं फिरवून घेतलं आहे ह्या पद्धतीने आणि सगळं एका भांड्यात काढून घेतलं आहे. राहिलेलं पण आपण हे मिश्रण पोह्याचं आणि बेसनाचं मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी पेस्ट करून घेऊया. छान होतो हा पदार्थ. बनवायला थोडासा वेळ लागतो, पण छान असा नाश्ता तयार होतो टेस्टी. उकडलेले बटाट्याचे तुकडे टाकले आहे, त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते ह्या पदार्थाला आपल्या. तर पाहू शकता घट्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे टाकून घेऊया असंच. आपल्याला यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही. पाणी जर जास्त वापरलं तर हे आपण जे बनवणार आहोत तो पदार्थ असा तेलकट होऊ नये म्हणून जास्त पाणी न जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा हे मिश्रण ठेवायचं नाही आपल्याला. ह्या पद्धतीने मिश्रण आपलं तयार आहे. तर चटणीला तडका देऊन घेऊया. गरम तेल केलं आहे 1 चमचाभर. त्यामध्ये जिरं आणि मोहरी फुलली की त्यामध्ये टाकूया आता आपण कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकता. तर इथं हिंग टाकलं आहे थोडंसं आणि यावर आपण तडका देऊन घेऊया. बस याच साहित्यात मस्त चटणी होते आपली आणि ही फ्रीजमध्ये तुम्ही 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि कोणत्याही पराठ्यासोबत, धपाट्यासोबत एन्जॉय करू शकता. चटणी खूप छान होते. नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा. तर आता आपलं हे मिश्रण तयार आहे. त्यामध्ये टाकूया कट केलेला कांदा. एक मध्यम साईजचा कांदा कट करून घेतला होता आणि टाकला आहे. जिरं टाकलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. अगोदर मीठ टाकलं आहे आपण बेसनमध्ये, तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर कट केलेली टाकली आहे. तर आपला हा घोळ आता तयार आहे. हे मिश्रण तयार आहे. तर अतिशय कुरकुरीत होतो हा झटपट तयार होणारा कुरकुरीत पदार्थ आपण आता बनवून घेऊया. तर त्यासाठी मी तेलसुद्धा एकीकडे तापत ठेवलं आहे. गरम तेलात आपल्याला याचे छोटे छोटे वडे किंवा भजीच्या आकारात हे मिश्रण सोडायचं आहे. तर छोटे छोटे वडे किंवा भजीच्या आकारात तुम्ही हे मिश्रण सोडू शकता. मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूपच स्वादिष्ट आहे, मजेदार आहे आणि साधी सोपी आहे. पटकन झटपट तयार होणारी आहे. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर आपण ही रेसिपी बनवू शकतो किंवा टिफिनसाठी बनवू शकतो किंवा स्नॅक्स म्हणून आपण हा पदार्थ बनवू शकतो. वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार कुरकुरीत असा पदार्थ आपला हा तयार होतो. अतिशय कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा, वरून क्रिस्पी आतून जाळीदार असा मऊ असा आपला हा नाश्ता तयार होतो आणि चटणी तर खूप भन्नाट लागते. चटणी खूप छान लागते. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून पहा. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा जर नाश्ता बनवला तर परत परत बनवाल. जर तुम्हाला बेसनच्या ऐवजी नाचणीचे पीठ घ्यायचे असेल हेल्दी होण्यासाठी तरी तुम्ही घेऊ शकता आणि त्यात तुम्ही नाचणीचं पीठ मिक्स करू शकता बेसनच्या घोळमध्ये तांदळाच्या पिठाऐवजी. तर आपण भजीच्या आकारात हे वडे सोडून घेत आहोत. पाहू शकता ह्या पद्धतीने मध्यम आचेवर तळून घेत आहोत. वेळ लागत नाही. पटपट ही रेसिपी झटपट तयार होते. तर नक्कीच बनवून पहा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.